तर मित्रांनो, आपण डेली वॉकिंग चॅलेंजमध्ये रोज 1 तास स्वतःसाठी हा उपक्रम म्हणजे आजचा हा 3रा व्हिडिओ आहे. आणि आज मग आम्ही रूट चेंज केलेला आहे. हे दिग्रजचं जे आहे अरुणावती नदीवरील जे चिरकुटा धरण म्हणतो मित्रांनो आपण, तर चिरकुटा धरण आहे. याच्या जे वॉटर आहे मित्रांनो, तर मागील 15 दिवसापूर्वी एकदम त्या लेवलला होतं, परंतु आता थोडं पाणी जसं तिकडं सिंचनासाठी सोडलं जाईल तर त्या ठिकाणी हे पाणी आता कमी होतं. परंतु सर्वात मोठा प्रकल्प आहे आणि या माध्यमातून आपण जे वॉकिंग आहे, तर मित्रांनो वॉकिंग ज्या आपण 1 तास स्वतःसाठी या अंतर्गत इकडं आलेलो आहे. जे आपण शुगरसाठी सांगितलं होतं पळस, इथं पळस पण आहे मित्रांनो. तर ह्या आरोग्यदायी गोष्टी आहेत ज्याला आपण शुगर कंट्रोल करण्यासाठी याचे जे 2 देठ आहेत तर ते आपण सेवन केले पाहिजे, जेणेकरून आपली शुगर ही कंट्रोलमध्ये राहते. तर याचं जे मित्रांनो हे आहे, हा देठ आहे, या देठाचंच आपल्याला सेवन करायचं आहे उपाशीपोटी. तर या माध्यमातून आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि समोरचंही आपल्याला मित्रांनो शूटिंग जे आहे, तर आम्ही आता याच्यामध्ये चालू वॉकिंग आणि या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर असं आपण आपलं दैनंदिन आरोग्य जर आपल्याला सुधारायचं असेल तर हे चॅलेंज आपण फक्त म्हणजे 3 महिने देऊन बघा. 1 तास स्वतःसाठी जर आपण आपल्या आरोग्यासाठी दिला तर निश्चितपणे त्याचा छान परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आणि दैनंदिन आपल्याला कामं तर असतातच, परंतु त्या कामामधून फुरसत काढून म्हणजे 24 तास आपण जीवन जगतो, त्या 24 तासापैकी 1 तास मित्रांनो आपण स्वतःला द्यायलाच पाहिजे. आणि जर आपण 1 तास स्वतःला दिला तर निश्चितपणे आपल्या आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम हा घडतो. तर या माध्यमातून आपण डेली 1 तास हा स्वतःसाठी देणं गरजेचं आहे. आता पुढीलही आपण शूटिंग त्या ठिकाणी मित्रांनो घेणारच आहोत. या परिसरातील जे आहे तर धरणाचा भाग ज्याला बॅकवॉटर म्हणतो आपण, हे आहे आणि समोरच गोरक्षण आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळं आपलं डेली वॉकिंग चालू असलं पाहिजे. आणि इकडे मी तुम्हाला दाखवतो या भागातील शेती जी आहे मित्रांनो, तर धरणामुळं पाहतो आपण की शेती आपली 100% इरिगेशन आहे. आणि सगळ्या या परिसरामध्ये दिग्रसमध्ये जरी धरण असलं मित्रांनो, तरी याचा जे आहे तर आर्णी तालुका, आर्णी त्यानंतर जे आहे पूर्ण समोर घाटंजी या तालुक्यांना फायदा आपल्या या दिग्रजच्या डॅमपासून होतो. आणि हा अरुणावती डॅमवरील पूर्ण आपला मित्रांनो अरुणावती नदीवरील हा चिरकुटा धरण आहे. आणि या धरणाच्या माध्यमातून संपूर्ण परिसर दिग्रसमधील जे आहे 20-22 गावं जे मित्रांनो पूर्ण आपल्या हे झाले होते, काय म्हणतो आपण त्याला, विस्थापित झाले होते. त्यानंतर त्यांना चिंचोली क्रमांक 1 पासून चिंचोली क्रमांक 2 बनलं, देवराळापासून देवराळा इकडं हे झालं, त्यानंतर धानोरा. तर अशा अवस्था मित्रांनो या माध्यमातून दिग्रजच्या धरणामुळं आणि याच्यामुळं आपल्याला हे झालेलं असतात. तर डेली वॉकिंग आपली सुरू ठेवा. धन्यवाद मित्रांनो. या डेली वॉकिंग चॅलेंजमध्ये आपण पाहतो की आज आमचं डिस्टन्स जे आहे तर या जुन्या दारव्या रोडने आलेलो होतो. आणि जुन्या दारव्या रोडने येत असताना मॅक्झिमम आपलं 6 किलोमीटर हे अंतर पूर्ण होतं. आणि आम्ही जे डेली वॉकिंग करतो तर ते आमचं डेली वॉकिंग 10 किलोमीटरपेक्षा जास्त होतं, कधी आपलं 12 किलोमीटरही होतं. तर मित्रांनो धन्यवाद. याही रोडने एखाद्या वेळेला वॉकिंगला या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.